दरम्यान अजून एक मोठी बातमी, सरकारकडनं कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिखर समितीचे अध्यक्ष असतील, तर छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल सदस्य म्हणून काम पाहतील। कुंभमेळा शिखर समितीमध्ये मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आहेत, तर वेगवेगळ्या विभागाचे सचिव आणि अधिकाऱ्यांना देखील या समितीमध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रांजल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, आपण जर बघितलं तर 2026-27 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा हा होणार आहे। गेल्याच महिन्यामध्ये कुंभमेळा प्राधिकरणाची देखील स्थापना ही करण्यात आली होती आणि आज शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना ही करण्यात आलेली आहे। या शिखर समितीचे अध्यक्ष हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर उपाध्यक्ष हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। यासोबतच सदस्य म्हणून आपण जर बघितलं तर नाशिकचे मंत्री असतील, म्हणजे अगदी छगन भुजबळ, दादा भुसे असतील, यासोबतच उद्योग मंत्री उदय सामंत, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे देखील सदस्य म्हणून सहभाग आहेत। आणि या शिखर समितीचं आपण काम जर बघितलं तर कुंभमेळ्याचं नियोजन असेल किंवा कामांचा दर्जा असेल यावरती नियंत्रण केलं जाणार आहे। प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।